सागर मैदानाच्या बाहेर जातोय. टीमची टोटल जर आपण पाहिली कोणत्याही प्रकारची धाव अद्याप घेण्यामध्ये यश आलं नाही, परंतु 2 विकेट महत्वाचे आउट घेण्यामध्ये दर्शन पाटीलला यश आलंय. म्हणजे अर्थातच जो गुमनामचा प्राइज होता 2,000 रुपयाचा, तो त्याला 2,000 रुपये प्राइज मिळालेला आहे, कारण हिट विकेट हा सुद्धा गोलंदाजाच्याच नावावर जातो. त्यामुळे मग कदाचित हे 2 विकेट त्याच्या नावावर पडलेले आहेत, म्हणजे 2,000 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरलेला आहे तो, अर्थातच दर्शन पाटील. वेल डन. टोटलचा विचार केला कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 3 बॉल अद्याप फेकले गेलेले या षटकामधले, आणि धावा आहेत त्या मात्र 0. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. जय भोईर हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. आता तर ज्या अंदाजाने गोलंदाजी झालेली आहे दर्शन पाटीलची, कमालीची. वर द विकेटनं मात्र पुढच्या बॉलसाठी सज्ज असेल. हो, अपील केली जाते लेग बिफोर विकेटसाठी, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा बॉल असावा कदाचित. अंपायर्सच्या आम्हाला सांगतायत की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धावाले. टीमची टोटल 1 सुरुवात होतीये धावसंख्येला. मस्त बॉलिंग. मस्त बॉलिंग पाहायला मिळते. दर्शन पाटील जो सध्याच्या घडीला संघर्षमय गोलंदाजी करतोय, कारण आपण पाहतोय सध्या आपण करंजाडी संघाच्या बद्दल जर विचार केला तर करंजाडी संघ थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये तडाखेबंद खेळी करणारे खेळाडू या वेळेला मात्र थोडेसे कमजोर इथे साबित होताना पाहायला मिळतील. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल अंपायर्स आम्हाला सांगतील हो हा बॉल खराब आहे, पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला, आणि 1 धाव मिळतीये. आता महत्वाच्या मॅचमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा एफर्ट स्वतःला सिद्ध करावाच लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ बोरला आहे. त्यामुळे फायटिंग स्कोर एक मोठा ठेवावा लागेल. कारण आपण पाहिलं संदेश पाटील सुद्धा फॉर्मामध्ये आहे. त्यानंतर आपण चांबोला पाहिलं. खाली येणारे जे बॉटम ऑर्डरचे सुद्धा प्लेयर्स आहेत, मागच्या मॅचमध्ये त्याही चांगली कामगिरी केलेली. त्यामुळे सध्या एक फायटिंग स्कोर किमान 40च्या वरचा आकडा आपल्याला गाठावाच लागेल करंजाडी संघाला. पण तो सध्या परिस्थिती पाहता थोडासा अवघड वाटतोय, कारण 2 धावा आहेत अद्याप 2 विकेटच्या मोबदल्यात. फिरून मारण्याचा प्रयत्न इथे अपील केली जाते. अजून एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथेच थांबलेली आहे. 2 धावा अद्याप ही धावफलकावर. षटकाची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं तर दर्शन पाटील सारखं हाताळावं दाखवून दिलं दर्शन पाटीलनं. अगदी रास्त आहे सचिन किणी तुमचं बोलणं, की विश्वास बसत नाही. आय कॅन बिलीव्ह, बिकॉज मागच्या मॅचमध्ये ज्या परिस्थितीमध्ये जो हाहाकार माजवलेला मैदानामध्ये विश्वास बसत नाहीये की हीच करंजाडा टीम आहे की आहे का ती, जिने मागच्या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये 84 धावा ठोकल्या. नवीन गोलंदाज सोमनाथ पाटील सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल पहिल्या बॉलसाठी. ओ, या वेळेला आणखीन एक दर्जेदार बॉल सोमनाथ पाटील यांचा पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. 2 धावा. मागच्या जवळजवळ आपण सगळ्या बॉल प्रतीक्षेत आहेत की त्या 2चा आकडा कधी क्रॉस होतोय. बॉलिंग ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा तोच बॉलर तयार असेल. या वेळेला आपण पाहिलं शॉट मध्ये एवढा कॉन्फिडन्स अजिबात पाहायला मिळाला नव्हता. सिंगल आली. बऱ्याच वेळानंतर 2चा आकडा क्रॉस झालाय. 3 धावा आल्या धावपळकावर. 2 विकेटही महत्वाच्या आउट घेण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला. यावेळेला आपण पाहतोय बॉलर जो सध्याच्या घडीला 2ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करतोय सोमनाथ पाटील. हा ही एक जाणकार खेळाडू आहे. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आणि संघाकडून नेहमीच चांगली इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. थोडासा जपून खेळावं लागेल, कारण मागच्या वेळेला आपण पाहिलं 38 धावांचा पाठलाग करायचा होता बोरले संघाला. 34 धावांचा माफ करा.
आणि त्या 34 धावांच्या पाठलागाला सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल मॅच गेलेली. त्यामुळे आता तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमचा जो खर्च आहे तो कमी करावा लागेल, तर पुढे जाऊन एक मोठी चान्स आपल्याला मिळू शकते या मॅचमध्ये. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण घडवलं जात आहे. दुसरीची मागणी आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळेल. ही घाई करणं गरजेचं होतं का, हा प्रश्न मात्र आता पडला असेल कदाचित नॉस्ट्राईक एंडच्या बॅट्समनला आणि आऊट होणाऱ्या बॅट्समनला सुद्धा. जय भोईर मैदानाच्या बाहेर जातो. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला मी म्हणेन करंजाडा संघ थोडासा अडचणीत सापडतोय, कारण धावा बनत नाहीयेत, विकेट थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि गोलंदाजीवर आपण पाहतोय गोलंदाज एक से बढ़कर एक गोलंदाजी करतोय. पहिली गोलंदाजी आपण पाहिली बॉलिंग ट्रॅकवर दर्शन पाटीलला पाहिलं. त्या षटकामध्ये दर्शननं फक्त एक धावा खर्च करत 2 महत्वाचे विकेट मिळवले. त्यानंतर मात्र आपण सोमनाथ पाटीलला पाहत आहात. या सोमनाथ पाटीलनं अद्याप आपण पाहतोय 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट ही प्रस्थापित केलेली आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी सज्ज असेल उजव्या हाताचा हा बॅट्समन प्रणय मैदानामध्ये. सोमनाथ पाटील हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. अपील होते अंपायर्स कडे, अपील होते बट नॉट इंटरेस्टेड फॉर दिस अपील. पेंडिंग ठेवलाय, डिसिजन पेंडिंग आहे. इथून मात्र दोन्ही पंच एकमेकाशी चर्चा करतील, त्यानंतर मात्र हा निर्णय थोडासा पेंडिंग ठेवलाय. उमेश पाटील आहेत कोपरोलीहून. त्यांना विनंती असेल की आपण इथे यायचं आहे. यस, इथून मात्र विकेट डाऊन होतोय. थोडीशी चर्चा केली विशाल पाटील सरांनी, स्क्वेअर लेग पंच सर बालाजी सरांशी, आणि त्यानंतर मात्र इथून आऊट घोषित करण्यात आलेला आहे आणि फलंदाज सुद्धा अगदी सरळ निघून गेला, कारण निर्णयावर त्यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. आणि अशा रीतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र तिथे स्टॉप झालेली आहे. 6 धावा आहेत, 4 विकेट महत्वाचे मिळवण्यामध्ये यश आलंय. सोमनाथ अगदी तंतोतंत जुळणारी गोलंदाजी करतोय. प्रथम गोलंदाज दर्शन पाटील याच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. परंतु पुन्हा एकदा प्रश्न तोच निर्माण होतोय, हीच ती टीम आहे का करंजाड्याची ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अगदी धुवाधार फलंदाजी केली, अगदी बरसले, नवे नवे तर धो बरसले मैदानामध्ये. तो संघ आहे की नाही यावर मात्र आता शंका उत्पन्न होण्यासारखा खेळ मैदानामध्ये करंजाडे संघाकडून पाहायला मिळतोय. नवीन बॅटर सूरज याला पाहाल, 6व्या क्रमांकावर हा बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय सूरज. सोमनाथ तयार असेल पुन्हा एकदा नवीन बॉल सहित. हलक्या हाताने गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. 1ची मागणी. हो, इथून पुन्हा एकदा तू मेमे झाली. या वेळेला काही इंचाच्या अंतरावरून बॉल निघून गेला संदेश पाटील याच्या हातामध्ये आणि षटकाची होते समाप्ती. अजून एक यशस्वी षटक इथे पाहायला मिळतो. या षटकामध्ये फक्त आल्या 5 धावा आणि टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली आपण 2 षटकाच्या समाप्ती अंती 4 विकेटच्या मोबदल्यात 6 धावा. 7 धावा आहेत, माफ करा. नवीन गोलंदाज प्रतीक पाटील, चावी आहे बोर्ले संघाची, ट्रम्प खेळाडू. प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर असेल. सूरज साईडला, लो फुल टॉस बॉल होता. यावेळेला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला फक्त बॅट्समननं. या अशा बॉलवर मात्र आता रिस्क घ्यावी लागेल सूरजला, कारण मग अशी बॉल नाही खेळणार. मग कधी खेळणार, कारण लिमिटेड ओव्हरमध्ये प्रत्येक बॉल तुमच्या संघाचं काहीतरी भविष्य सांगून जात असतो आणि अशा वेळेला चांगल्या बॉलवर जर प्रहार केला नाही तर मग धावा कधी पडणार हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रतीक पाटील याचे सगळेच बॉल तुम्हाला लोअर फुलटॉस पडतील असं काही नाही आहे. तो दर्जेदार गोलंदाज आहे.
क्वचित कदाचित एखादा खराब बॉल पाहायला मिळतो त्याच्याकडून. यावेळेला पहा आणखीन एक दर्जेदार बॉल फेकला गेला आणि शांबो आहे झेल खाली, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर टीम करंजाडे संघाचा. पाच विकेटच्या मोबदल्यात 8 धावा, असं काहीच समीकरण आहे. अगदी डोळ्यावर न विश्वास बसणारं हे समीकरण आपण करंजाडे संघाचं पाहत आहात. काय पडझड झाली आहे संघाची. सुरुवातीच्या आघाडीचे 2 बॅट्समन आऊट झाल्यानंतर असं वाटलं की एखाद्या समुद्राची लाट यावी आणि कडेवर असणाऱ्या वाळूच्या बनवलेल्या महिलाला अगदी नसते नबत करून पुन्हा माघारी परत जावी, असाच काहीसा खेळ इथे मात्र करंजाडे संघाचा पाहायला मिळाला. कारण सध्याच्या घडीला गोलंदाज एवढ्या प्रचंड प्रमाणात हाबी होत आहेत फलंदाजाला. कोणताही फलंदाज येऊन सेट होत नाहीये मैदानामध्ये, कोणत्याही प्रकारची साझेदारी बनत नाहीये. चिंतेचं वातावरण आहे मी म्हणेन खऱ्या अर्थानं करंजाडे संघाच्या मध्ये. कारण तसं बघायला गेलं तर बॅकबोन समजलं जातं बोर्ले संघाची. गोलंदाजी ही बोर्ले संघाचं बॅकबोन आहे, त्यामुळे ती ताकदीची आहे त्यांच्या समोर. आता आपल्याला टिकून खेळणं हे अतिशय जिकरीचं असणार आहे. त्यावेळेला आपण पाहिला आणखीन एक दर्जेदार बॉल फेकला गेला. गोलंदाज आपण पाहाल प्रतीक पाटील याला सुरेख गोलंदाजी फेकतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. आजचा क्रिकेटच असा राहिलाय. आपण पाहतोय मागच्या मॅचला 84 धावा, त्याच्या अगोदर 34 धावा, लोएस्ट टार्गेट, एकदम अप्पर्स टार्गेट, अशाच काहीशा मॅच आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर गॅपमध्ये या बॉलला ढकलून दिलाय. हा बऱ्याच कालावधीनंतर चौकार पाहायला मिळाला. बॅट्समन आपण सध्याच्याकडे सोपानच्या बॅटमधून 4 धावा. यश आलंय, फिरून मारलाय, परंतु मिस टायमिंग आहे. स्टिकरवर आदललाय बॉल आणि क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. आणखीन एक विकेट डाऊन आहे. इथून 6व्या क्रमांकाचा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल टीम करंजाडे संघाचा. म्हणून ओळखली जाते. अर्थातच उपसरपंच आणि पनवेल उरणचे दमदार आमदार यांच्या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा. आकर्षक अशा ट्रॉफ्याज आपण पाहू शकता. अगदी प्रशांतदादा ठाकूर यांनी सुद्धा या ट्रॉफ्यांची स्तुती केली. कशाने या ट्रॉफ्या आणल्या असतील आणि कशा घरी घेऊन जातील. एवढ्या मोठ्या प्रचंड ट्रॉफ्याज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहत आहोत. सध्या जी विकेटची घरघर लागलेली आहे ना करंजाडे संघाला, ती मात्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. तू चल मैं आया अशा प्रकारे क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक मिस टायमिंग खेळला. फ्रंट फुटवर येऊन फुटवर्कचा वापर नव्हता आणि शॉर्ट सिलेक्शन चांगला नव्हता. सध्याच्या घडीला आपण पाहतोय डबल माइंड सेट झालेला बॅट्समनचा पहिल्यांदा बाहेर निघाला आणि त्यानंतर मात्र आउटसाईड द ऑप्शनला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. टीमची टोटल धावसंख्या तिथे स्टॉप झालेली आहे. 14 धावा आहेत. खूप
छोटा स्कोर आहे, खूप छोटा स्कोर आहे. इथून अजून थोडा एक्सेलेटर द्यावा लागेल, थोडस गती वाढवावी लागेल. डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. या क्षणाला नाही, आत्ता नाही, मग कधीच नाही. कारण डू ऑर डायची मॅच आहे. इथून जर जिंकाल तर टॉप 4 मध्ये क्वालिफाय व्हाल. कोणत्या तरी एका ट्रॉफीकडे आपलं लक्ष राहील. परंतु इथून जर हाराल तर या स्पर्धेला पूर्णतः बाय बाय करावं लागेल. या स्पर्धेला पूर्णतः पूर्णविराम लागेल. त्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रयत्न ही करावेच लागतील. परंतु गोलंदाजांनी अगदी कंबर कसली आहे यावेळेला. मी म्हणेन एक धावाली दुसरीची मागणी केली जाते आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्णत्वाला नेत आहेत. टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. 16 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. टार्गेट छोटा सेट करतायत, परंतु छोटा टार्गेट सुद्धा कधी कधी छोटा तीर घाव करे गंभीर. छोटा टार्गेट आहे तो कधी कधी अंगलट येताना आपल्याला बऱ्याचशा अंशी पाहायला मिळतो. कारण क्रिकेटमध्ये आपण सचिन सर बऱ्याचशा अंशी पाहिलंय, एक बॉलला जेव्हा षटकार हवा असतो तेव्हा षटकार जातो सुद्धा, परंतु एक बॉलला 1 धाव 2 धाव फार कठीण मॅचेस होऊन जातात अशा. त्यामुळे लोएस्ट टार्गेटच्या मॅचेस बघायला सुद्धा मजा येते. यावेळेला टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला, गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडासा काटा बदलला बॉलनं आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून गेला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. त्यामुळे आता या 2 बॉलवर अगदी कटाक्षानं नजर टाकून सीमारेषेच्या बाहेर नेणं हा एकच मकसद डोळ्यासमोर ठेवावं लागेल बॅट्समनला. परंतु नाही, मारून देतील ते बोर्ले संघाचे गोलंदाज कसले. शुभम पाटील यावेळेला मात्र गोलंदाजी करतोय. एक से बढ़कर एक गोलंदाज. आज या गोलंदाजांनी जो एफर्ट लावलाय तो मात्र कमालीचा आहे. जेवढी ताकद लावायला हवी होती या सामन्याला त्याच्या दुप्पट ताकद लावलेली आहे. गोलंदाजानं त्यांचं काम मात्र आता तमाम केलंय, परंतु आता संपूर्ण जबाबदारी येणार आहे ती बोर्ले संघाच्या फलंदाजांवर. यावेळेला आपण पाहिलं ऑनसाईडला या बॉलला फ्लिक केलाय. सिंगलची मागणी, दुसरीची मागणी केली जाते आणि मागणीची पूर्तता होणार का? येस, 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अशा रीतीने पहिलं सत्र इथे संपतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 18. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं एक छोटं टार्गेट सेट केलंय बॅटिंग करत असताना टीम करंजाडे संघाने. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. जरूरत है जीतने के लिए, एक काफी दमदार मुकाबला. हालांकि लोएस्ट टारगेट का ये मुकाबला है. किस तरह से हैंडल करेंगे बल्लेबाजी करते हुए, किस तरह से बल्लेबाजी होगी, किस तरह से गेंदबाजी होगी. मैंने पहले ही कहा है टारगेट भले ही छोटा हो, ऐसे ही टारगेट को छोटा मानकर चली थी. पिछले मुकाबले में हमने देखा था बल्लेबाजी करते हुए बोरले टीम. इस मर्तबा बोरले टीम वो गलती नहीं
फ्री माइंड है, क्योंकि उन्होंने पिछला मुकाबला भी देखा है। ऐसे बहुत सारे मुकाबले करंजाड़ी टीम ने बहुत मर्तबा फेस किया है। तो चलो, फिलहाल मुकाबले की तरफ चलने से पहले हम देंगे बेस्ट ऑफ लक फॉर बोथ और टू टीम। दोनों टीमों को देंगे शुभकामनाएं। तो दरख्वास्त करना चाहूंगा कि जल्द से जल्द मुकाबला शुरू किया जाए। चलो, जितना जल्दी ये मुकाबला समाप्त होगा तो उतना जल्दी हमें भी और आपको भी घर जाने का मौका मिलेगा। देखिएगा सनी भाई, थोड़ा सा गुस्सा, एग्रेसिव खिलाड़ी है। ध्यान नहीं दे रहे, फील्डर ध्यान भी नहीं दे रहे थे, तो बता दिया भाई मैं गेंदबाज रेडी हूं अभी गेंदबाजी के लिए, कब खड़े रहोगे। शुरुआत हो चुकी है। चांबो है सामने, रायगढ़ के बेहतरीन खिलाड़ी ऑन स्ट्राइक। इस गेंद को देखेगा, खेल दिया, सिंगल की मांग की है, दूसरे के लिए दौड़ना चाहेंगे चांबो, नकारा है। संदेश पाटिल ऑन स्ट्राइक। 17 रनों की जरूरत है, 18 रनों की जरूरत है अब 23 गेंदों के ऊपर। 19 का पीछा करना है। गेंदबाजी की बात करेंगे तो सनी कैकाड़ी इस वक्त कप्तान है, खुद लीड करते हैं अपनी टीम को। 30 गेंदे, 18 रनों की जरूरत है। सनी इस मर्तबा फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, ओवर द विकेट के साथ। इस बार देखिएगा, पैरेलल स्ट्रोक खेला, वहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं। वन बाउंस आउट ऑफ द पार्क, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार, नंबर आएंगे 4, चौवा। चार रनों के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि, रन संख्या बन चुकी है 5 रन बगैर विकेट के नुकसान पर। एज लगी थी, शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी चुस्त वहां पे, कोई गलती नहीं करेंगे, कोई रन नहीं है, बिल्कुल जीत के नजदीक पहुंचती हुई। 14 रन चाहिए 21 गेंदों के ऊपर। सनी आउटसाइड ऑप्शन, ये कारीगर गेंद रही थी सनी के पिछले मुकाबले में। आउटसाइड ऑप्शन, एक बेहतरीन बल्लेबाज को आउट लेने में कामयाबी मिली थी सनी को। इस मर्तबा देखिएगा, मिस टाइमिंग खेला जरूर, लेकिन बिल्कुल ऊंचाई ज्यादा और लंबाई भी उतनी यहां पे तब्दील की है बल्लेबाज। संदेश पाटिल के बल्ले से आता हुआ यह धमाकेदार 6 नंबर। टारगेट के नजदीक जाता हुआ, रन संख्या अगर देखी जाए तो 11 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 8 रनों की जरूरत है आने वाली 20 गेंदों के ऊपर। मुकाबला लगभग हाथ से निकलता हुआ। आरंभिक दोनों बल्लेबाज मैदान में। संदेश ने छक्का ठोकर अभी अभी मुकाबले में बिल्कुल जीत के आसार दिखाया है, और वही सनी कैकाड़े पावर प्ले की ओर डालते हुए नजर आएंगे दूर वाली छोर से। स्लोअर टाइप की गेंद फंसाना चाहते थे, शातिर है, शतरंज की चाल खेलना जानते हैं गेंदबाज सनी कैकाड़े। यहाँ पे देखिएगा, आउटसाइड ऑफ यॉर्कर लाइन की गेंद थी, बल्ला तो जरूर घुमाया था बल्लेबाज ने, लेकिन चूके और विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर रुकी। लो फुल टॉस गेंद टैप किया था, स्वीट साउंड आया बल्ले से टप करके, और ये सिंगल यहां से। रन संख्या अगर देखी जाए तो बन चुकी है 12। अब 18 गेंदों ओवर की हुई समाप्ति, 18 गेंदों के ऊपर अब जरूरत है 7 रनों की, मात्र 7 रनों की जरूरत है 18 गेंदों के ऊपर। नए गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी जाएगी। चलो, ये एक ऐसे गेंदबाज जिन्होंने अब जिम्मेदारी ली है, पार्ट टाइम गेंदबाज जिन्होंने खुद अपने हाथ में गेंद ली है। ये देखिएगा, जो तैयारी के साथ गेंदबाज थे वो तो अभी भी चौंक गए कि भाई क्या मैं करता हूं, लेकिन नहीं। चलो, गेंदबाजी के लिए गेंदबाज फिर एक बार तैयार रहेंगे, नई गेंदबाज के साथ चलेंगे हम। प्रतीक प्रतीक गेंदबाजी करेंगे पावर प्ले की ओर में।
रन बने 12, 18 में 7 की जरूरत। सामने है संदेश पाटिल, प्रतीक करेंगे गेंदबाजी। ये पहली गेंद, वो अच्छी गेंद डाली है प्रतीक ने। ये भरोसा होना चाहिए अपने आप के ऊपर। स्विंग करते हैं, स्प्रिंग रोल करते हैं, यहाँ पे गेंद जो है फिंगर रोल करते हैं गेंद। और ये दूसरी गेंद डॉट निकली है। भाई संदेश भी सोचते होंगे कि इस गेंदबाज ने जज्बाती में गेंद जरूर हाथ में ली है, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी यहां पे होती हुई नजर आ रही है। 2 गेंदें डॉट निकाली है अभी तक प्रतीक ने। शानदार शानदार लाजवाब दमदार गेंदबाजी। प्रवीण सर है मुख्य अंपायर की भूमिका में। स्क्वायर लेग अंपायर हमारे विशाल पाटिल सर, रायगढ़ अंपायर एसोसिएशन के सभी ये मेंबर्स हैं। ये फुल टॉस गेंद थी और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, यानी कि आएंगे इस गेंद के ऊपर नंबर। अंपायर का इशारा हमारी तरफ आना बाकी है। ये नो बॉल कॉल है, यानी कि 5 रन आएंगे और अगली गेंद रहेगी फ्री हिट। यानी कि 16 गेंदों के ऊपर अब जरूरत है मात्र 2 रनों की। आई थिंक 2 रनों की जरूरत है, क्योंकि इस गेंद के ऊपर 5 रन आए, यानी कि 16 गेंदें अब बची है। 2 रन औपचारिकता बाकी है। जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है बोरले टीम। इस मर्तबा वन साइड इस मुकाबले को खींच के लेके आया है संदेश पाटिल के बल्ले से। ये एमएस धोनी स्टाइल इस मुकाबले को फिनिश किया है। लाजवाब स्ट्रोक, 6 रन 6 रनों की बेहतरीन बल्लेबाजी, और इसी के साथ इस मुकाबले को समाप्त किया। कांग्रेचुलेशन टीम 24 लाइव इवेंट बोरले। तो इस मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच, लास्ट मैच का मैन ऑफ द मैच दर्शन पाटिल के लिए जाएगी मैन ऑफ द मैच की ट्रॉफी। अंतिम पावर प्ले की ओर में 1 रन देकर 2 विकेट लेने वाला एक बेहतरीन धुरंधर गेंदबाज दर्शन पाटिल इस मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच से नवाजा जाएगा। आइएगा दर्शन पाटिल, और मैं विष्णु शेठ भोईर आपसे दरख्वास्त करना चाहूंगा कि आपके हाथों ये लास्ट मैन ऑफ द मैच दी जाए, और फिर हम लेते हैं आपसे इजाजत। और कल मिलेंगे फिर एक बार इसी मैदान के ऊपर नए मुकाबले के साथ। तब तक के लिए गुड बाय, गुड नाइट एंड टेक केयर। एंड यहां से हम करते हैं अलविदा। थैंक यू सो मच।